पाथर्डी तालुक्यातल्या तिसगाव येथील अमरधाम स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीचं काम तातडीनं करण्यात यावं या मागणीसाठी तिसगाव येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह आंदोलन केलं। यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामविकास अधिकारी यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली। येत्या काही दिवसात सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून 1 महिन्याच्या आत हे काम सुरू करू असं लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं। तिसगाव येथील स्मशानभूमी नदीकाठी आणि आताच्या विस्तारित शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे। या स्मशानभूमीची दुरावस्था झालेली असून अस्वच्छता आणि संरक्षण भिंती कठोर नसल्याने या ठिकाणी अंत्यविधीसाठी नागरिकांची मोठी गैरसोय आणि कुचंबणा होते। या स्मशानभूमीच्या विकास कामासाठी विकास निधी मंजूर असूनही काम होत नसल्यानं ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला होता। ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांनी बैठक सत्याग्रह आंदोलन पुकारलं। यानंतर प्रशासनाला खडबडून जाग येत प्रशासनानं 1 महिन्यात जागेच्या मोजणीसह सर्व तांत्रिक बाबीची पूर्तता करून कामाला सुरुवात करू तसेच या परिसराची तातडीनं स्वच्छता करू असं लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केलं। या आंदोलनामध्ये शबाना शेख, भाऊसाहेब लोखंडे, अमोल बागले, अक्षय साळवे, अंबादास शिंदे, शौकत पठाण, बाळू गारुडकर, नितीन लवांडे, रमेश नरोटे, अफजल पठाण, सचिन खंडागळे, कादिर दफेदार, राजू सय्यद, वहाब इनामदार आदी सहभागी झाले होते। यावेळी ग्रामविकास अधिकारी SP घुगे आणि सरपंच मुनिफा शेख यांनी लेखी आश्वासन दिलं। आज मी मंसूर पठाण, सामाजिक कार्यकर्ता तिसगाव, आज बुधवार दिनांक 22/2025 रोजी मी जो 15 दिवसापूर्वी सत्याग्रहाचा एक अर्ज ग्रामपंचायतला दिला होता। कारण हे तिसगाव सारख्या मोठ्या बाजारपेठेच्या ठिकाणी एकच अमरधाम असून ते अमरधाम देखील व्यवस्थितरित्या तिथं मूलभूत सुविधा नाहीत। या पावसाळ्यात जी भिंत वाहून गेली त्याला 7-8-9 महिने होऊन निधी येऊन पडलाय 15 लाख रुपये खासदार विखे साहेबांच्या माध्यमातून। 7-8-9 महिने होऊन देखील ते काम हातात अजून घेण्यात आलेलं नाही की हे घोडं अडलंय कुठं। आणि या ठिकाणी जी भिंत तर नाहीच परंतु या ठिकाणी इतर मूलभूत सुविधा देखील नाही। या ठिकाणी लाईटची व्यवस्था नाही, या ठिकाणी व्यवस्थित पाण्याची व्यवस्था नाही। येणारे जे अंत्यविधीला येणारे जे लोक आहेत तर त्यांच्यासाठी इथं बसण्याची व्यवस्था नाही। असे कितीतरी प्रश्न जे आहे या अमरधामच्या निगडीत प्रलंबित आहेत। म्हणून मी 15 दिवसापूर्वी जो अर्ज दिला होता तर त्यावर आपल्या ग्रामपंचायत प्रशासनाने काही हरकत न घेता याच्यावर काही कारवाई न करता आज देखील हे घोंगडं भिजत ठेवण्यात आलेलं आहे। 7-8-9 महिने होऊन देखील आता जानेवारी संपतोय, फेब्रुवारी, मार्च, या मार्च महिन्यात हा निधी परत देखील जाऊ शकतो। तर 1 वर्ष होत असताना देखील हे काम आजपर्यंत पूर्ण झालेलं नाही। हे नेमकं घोडं अडलंय कुठं याचा आम्हाला प्रशासनाने जबाब द्यावा। आपण आता सध्या अमरधामची व्यवस्था पाहत आहोत। आज सकाळी आम्ही सत्याग्रहाला बसलो, आमचे तिसगावचे ग्रामस्थ देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। या सत्याग्रहाला बसल्याच्या नंतर भाऊसाहेब आले, ग्रामपंचायतचे इतर प्रशासकीय अधिकारी आले आणि त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं आहे। हे लेखी आश्वासन त्यांनी असं दिलं का आज 22 तारीख आहे, येणाऱ्या 22/2/2025 पर्यंत आम्ही इथं प्रत्यक्षरित्या काम सुरू करू आणि उद्या परवापासून आम्ही इथं मूलभूत सुविधा जे आहेत तिथली घाण असू, इथल्या बाबळी असू, इथलं जे काही आपले प्रलंबित प्रश्न आहेत, इतर छोटे मोठे प्रश्न आम्ही उद्या परवापासून हे मार्गी लावण्याचा प्रयत्न करू असं त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं। आणि त्यांच्या या लेखी आश्वासनाला आम्ही स्वीकारून हे उपोषण, हे सत्याग्रह जे आहे हे तात्पुरतं स्थगित केलेलं आहे। परंतु हे तात्पुरत्या स्वरूपात स्थगित झालेलं आहे। येणाऱ्या 1 महिन्यात जर हे अमरधामचे प्रश्न मार्गी लागले नाहीत, इथं पूर्णपणे जे आहे मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत तर आम्ही याच्यापेक्षाही जास्त स्वरूपाने, याच्यापेक्षाही तीव्र स्वरूपाने जे आहे हा लढा पुन्हा उभारू। आणि म्हणून आज आम्ही भाऊसाहेबांच्या आणि ग्रामपंचायतच्या प्रशासनाच्या जे आहे लेखी पत्राला मान देऊन जे आहे आजचं सत्याग्रह आंदोलन आम्ही स्थगित करीत आहोत। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी।